एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। दुर्दैवी घटना म्हणजे काही दिवसापासूनच घडत आहे। पुण्या नाकाचा जो पूल आहे आणि त्याच्यावर त्याच्या खाली जो नाला आहे त्याच्यात एक रिक्षा काल रात्री डायरेक्ट गेली आणि आता तो रिक्षा चालक जो आहे तो अजूनपर्यंत सापडला नाही। आता NDRFची बोट आली आणि शोध मोहीम चालू आहे। पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की तिकडे काम चालू आहे, नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि महापालिका एकत्र मिळून ते काम करतायत। पण एकही बॅरिकेड आता तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापासून हे वाहत आहे, एकही काम चालू आहे पण एकही बॅरिकेड आपल्या तिथे दिसत नाही आहे। हा रिक्षावाला इथेच राहतो आणि त्याला माहीत नव्हता त्याचा रोजचा रस्ता आहे म्हणून त्यांनी डायरेक्ट त्याचं वाहन त्याच्यात घेतलं आणि अडकला गेलं आणि आत्तापर्यंत ह्या ताईचा ते जे पती आहेत ते सापडले नाही आहेत। NDRFची मोहीम चालू आहे। आम्ही सगळे मिळून FIR दाखल करतोय। जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे। मी आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे। ती शोकांतिका आहे। 24 तास झाले त्यांना माहिती पण नाही ही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता, आमच्या अंडर येत नाही, मेरे अंडर आता नाही आहे। आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं। कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात, NHAIचा अधिकारी म्हणतोय आम्हाला माहिती नाही, माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्षमोक्ष झाला। पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हलगर्जीपणा। म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्षमोक्ष मिळेल। हिची एक लहान 7 वर्षाची मुलगी आहे। पण आम्ही FIR त्या ठिकाणी ताबडतोब NHAIचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी दाखल करतोय। पण तुम्ही बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साधं कुठेच काही चालू असेल, रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि इथे एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही। कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले, पत्रे कधी? आज सकाळी सगळे डोळ्यांचे। म्हणजे काल परवापासून मी बघते की प्रशासन एवढा हलगर्जीपणाने काम करत आहे की जीवहानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि आता तर निगरगट्टा झालेत की ते होऊन सुद्धा त्यांचे डोळे उघडत नाही आहेत। ही खरंच म्हणजे खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रात। एवढे मोठी घटना घडून सुद्धा केली नाहीये, माहिती नाही, उडवाउडवीची उत्तरं माझ्याकडे नाही त्याच्याकडे असं म्हणजे एकंदरीत स्क्रिप्टेड उत्तरं जे आपण म्हणतोय ती ऐकायला येत आहेत। पण आता ते झालं जेव्हा दोघांना तेव्हा ते उघडे पडले आणि आता त्यांना कळलं त्यांची जबाबदारी। पण आता आम्ही थांबणार नाही, आम्ही शोध मोहीम चालू आहे, FIR लॉन्च केला आहे। आता त्याच्यानंतर करतोय। आता त्याच्यानंतर पुढे एवढीच अपेक्षा ठेवू की असे जर होत असेल तर प्रशासनाने संवेदनशीलतापणा तिथे तरी दाखवायची। म्हणजे आता सगळं कमर्शियल झालंय, सगळ्याच्या मागे फक्त पैसे कमवायचा हेतू ह्यांचा आहे। लोकांचं आहे ना काही पडलं नाहीये, जीवाचं आहे ना काही पडलं नाहीये। जीवाची खेळी इथे या ठिकाणी खेळण्यात जाते, फक्त स्वतःचे खिसे गरम करण्यात।